विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संयुक्ता, आज तू कशाबद्दल बोलणार आहेस? आज मी फार एका इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहे. एक असा विषय किंवा जी अशी एक गोष्ट की जी आपल्या आयुष्याची फार एक काय म्हणूयात महत्वाचा एक तो भाग आहे आणि त्याच्याशिवाय आज आपण आपल्या विषय इमॅजिन नाही करू शकत. तर काही दिवसांपूर्वी मी माझा एक आवडता पॉडकास्ट आहे एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग आणि त्यामधला एक एपिसोड मी पाहत होते, मॅप्स आर मॅजिक. आणि ही जी अति महत्वाची आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली जी गोष्ट आहे ती म्हणजे नकाशे, मॅप्स. आणि आज मी या नकाशांबद्दल बोलणार आहे. तर नकाशे किती महत्वाचे आहेत की जर आता आपण असा विचार केला की नकाशा नाहीये किंवा गुगल मॅप सारखं आपण जे ऍप्लिकेशन वापरतो, अगदी आपल्या रोजच्या जीवनात वापरतो, ते समजा नसेल असं आपण कल्पनाही करू शकत नाही या गोष्टीची. तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे किंवा आज मी जे नकाशाबद्दल बोलणार आहे तर तो आहे भारताच्या पहिल्या नकाशा बनवण्याचा जो प्रकल्प होता तर त्याचा मी इतिहास सांगणार आहे. भारताचा पहिला नकाशा कसा बनवला गेला आणि त्याचबरोबरीने एव्हरेस्ट जो आपला माउंट एव्हरेस्ट आपल्या पृथ्वीवरचा जो सगळ्यात उंच पर्वत आहे, शिखर आहे, तर त्याला हे नाव कसं पडलं आणि या नकाशा बनवण्याच्या प्रकल्पाचा आणि या माउंट एव्हरेस्टचा काय संबंध आहे ही मी आज एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट मी ज्या पुस्तकात वाचली तर त्या पुस्तकाचं नाव आहे द ग्रेट आर्क आणि हे या पुस्तकाचे लेखक आहेत जॉन की. तर हे माझ्याही बाबतीत खरं होतं की जर का असं आपण कोणाला विचारलं की माउंट एव्हरेस्टला माउंट एव्हरेस्ट असं का म्हणतात तर हे बऱ्याच जणांना माहित नसतं, जे मलाही माहित नव्हतं आणि हे पुस्तक वाचून खरं तर मला हे कळलं. तर जॉर्ज एव्हरेस्ट असा एक ब्रिटिश अधिकारी होता, ब्रिटिश कर्नल होता आणि कधीही डोंगर न पाहिलेला किंवा कधीही डोंगर न चढलेला हा एक माणूस आणि ह्याचं नाव या पर्वताला, या जगातल्या सगळ्यात उंच शिखराला द्यावं याचं मला इतकं नवल वाटलं. तर या भारताच्या पहिल्या नकाशा बनवण्याच्या प्रक्रियेत, या प्रकल्पात या जॉर्ज एव्हरेस्टचा प्रचंड मोठा वाटा आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलं. तर या प्रकल्पाचं नाव होतं द ग्रेट आर्क किंवा त्याला द ग्रेट इंडियन आर्क ऑफ मेरिडियन असंही म्हणायचे. अच्छा. तर जॉर्ज एव्हरेस्ट हे या प्रकल्पाचे एक महत्वाचे सदस्य आणि हा प्रकल्प नक्की काय होता किंवा भारताचा पहिला नकाशा कसा बनवण्यात आला आणि याबद्दल मी सांगेनच, पण थोडीशी त्याआधी एक इंट्रोडक्टरी मी थोडंसं सांगते की नकाशा बनवण्याची प्रक्रिया आपण आत्ताच्या काय म्हणत पॅरामीटर्सने, निकषांनी जर का विचार करायला गेलो तर आपल्याला वाटेल किती सोपं आहे, नकाशा तर बनवायचा आहे. पण तेव्हा 19व्या शतकाची नुकती सुरुवात होत होती किंवा त्याच्या थोडंसं आधी नकाशा बनवणं हे इतकं सोपं नव्हतं, कारण तेव्हा आत्तासारखे आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. सर्वेक्षकांना म्हणजे सर्वेयर्सना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे करायला लागायचा, सर्वेक्षण करायला लागायचं आणि ते ठिकाण सुद्धा अप्रोचेबल नसायचं. बरोबर, अगदी बरोबर. आणि हा जो काही सर्वे असायचा, हे सर्वेक्षण असायचं, तर मी जसं म्हटलं की तंत्रज्ञान खूप काही प्रगत नव्हतं, त्याच्यामुळे जी काही ती अवजारं असायची, ते यंत्रणा असायची ती प्रचंड अवजड असायची. ती सगळी अवजड यंत्रणा घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन ते सर्वेक्षण करणं हे प्रचंड अवघड काम होतं. बरं, भारतासारखा देश की ज्याची
फार लोकांना म्हणजे बाहेरच्यांना सुद्धा नाही, ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशर्सना सुद्धा फार माहिती नव्हती आणि इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा फार माहिती नव्हती, कारण तेवढं डॉक्युमेंटेशन तोपर्यंत झालं नव्हतं. तर कुठल्याही जागेची भौगोलिक माहिती किंवा समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची हे मोजणं हे अवघड होतं तेव्हा. आणि हे झालं दक्षिण भारतातलं किंवा समुद्राच्या काठाचं पॉइंट ऑफ व्ह्यू माझा झाला. जसं जसं आपण वर जात जातो आणि जसं हिमालयाच्या जवळ जात जातो तेव्हा तर उंची मोजणं एवढ्या प्रचंड महाकाय हिमालयाची ही तर अवघड फारच स्वप्नवतच असेल तेव्हा कदाचित. बरं, आणि तेव्हा बाकी त्यांना प्रॉब्लेम्स असे होते, बाकी अडचणी अशा होत्या की हवामान भारतातलं. तर हवामान इथलं त्या सर्वेक्षकांना मानवायचं नाही, ते सतत आजारी पडायचे, काय मलेरियाच व्हायचा, कॉलराच व्हायचा. आणि या एवढ्या सगळ्या अडचणींमध्ये हा प्रकल्प तयार झाला. तर नकाशा, तेव्हाच्या प्रक्रियेमध्ये नकाशा तयार करण्यासाठी जी काही माहिती लागायची, बेसिक माहिती लागायची, तर त्यामध्ये काही बेंचमार्क्स लागायचे त्या ठिकाणांचे, की ज्यांची एक्झॅक्ट माहिती, अॅक्युरेट बिनचूक माहिती, त्यांचे लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्स हे माहिती असतील. आणि अशा सगळ्या ठिकाणांचा रेफरन्स घेऊन त्या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेल्या जो काही भाग असायचा तर त्यांची उंची मोजली जायची किंवा तो जो काही एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, ते सगळं मोजलं जायचं. म्हणजे बेंचमार्क्सचा लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा रेफरन्स घेऊन आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती मोजली जायची किंवा ती काढली जायची. तर ही जी काही बेंचमार्क ठिकाणं पहिल्यांदा नकाशावर आणली गेली तर तो होता असा एक आपला पाठीचा कणा जसा असतो ना, तर तसा तो एक कणा होता. अशी कन्याकुमारी पासून वर पार मध्य भारतापर्यंत अशी ती गेलेली एक सरळ रेघ होती. आणि ही जी रेघ होती ही होती 1600 मैल, म्हणजे किलोमीटर्स मध्ये जर का ते मोजायचं झालं तर 2574 किलोमीटर्स इतकी लांबच्या लांब अशी ती रेघ होती. आणि या रेघेवर त्यांनी ते बेंचमार्क जे काही होते त्यांचे, ती जी ठिकाणं होती ती टिपली होती आणि त्या बेंचमार्कचे रेफरन्स घेऊन ते आजूबाजूचा सर्वेक्षण करायचे. तर हा प्रकल्प महत्वाचा का, तर भारतात त्याआधी असा कुठलाच प्रकल्प किंवा हा कुठलाही नकाशा बनवला गेला नव्हता. तर हा पहिला अटेम्प्ट होता कुणाचाही, मॅनकाइंडचा, कुठल्याही मनुष्याने भारताचा पहिल्यांदा नकाशा बनवला तर तो हा होता. याच्यासाठी प्रचंड माहिती गोळा केली गेली की ज्याची कल्पना कदाचित तिथल्या स्थानिक आपल्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा नसेल, इतकी माहिती गोळा केली गेली. पहिल्यांदा एवढी प्रचंड अवजड यंत्रसामग्री जी माणसांच्या उंचीची होती ती बाहेरून आणून, युके आणि अमेरिकेसारख्या देशांमधून आणून ती इथे वापरली गेली. तर ही जी त्या पुस्तकामध्ये असं दिलं की ही जी पहिल्यांदा वापरली गेलेली यंत्रसामग्री आहे तर ही अजूनही सर्वे ऑफ इंडियाच्या ऑफिसेसमध्ये त्यांनी ठेवलेली आहे जतन करून, आणि ती अजूनही पाहता येतात आपल्याला. तर देहरादूनला जे सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिस आहे तर तिथे ही यंत्रसामग्री पाहता येते. आणि सगळ्यात महत्वाचं की अशा प्रकारचा सायंटिफिक एक्सपेरिमेंट, वैज्ञानिक प्रकल्प आधी झाला नव्हता. अर्थात युरोपामध्ये, दक्षिण युरोपामध्ये, काही आफ्रिकेच्या भागामध्ये किंवा अमेरिकेमध्ये असे प्रयत्न झाले होते, पण त्या प्रयत्नांना एवढं यश मिळालं नव्हतं. आणि त्याच्यानंतर भारतात नकाशा तयार करण्याचा हा असा पहिला प्रयत्न होता की ज्याला प्रयत्न करता करता यशही मिळत होतं, सो ते नकाशे घडत होते. तर हा असा पहिला एक्सपेरिमेंट होता, हा पहिला असा वैज्ञानिक प्रकल्प होता. तर भारतच का, हे झालं की प्रकल्प का महत्वाचा, पण भारतातच हा प्रकल्प किंवा असं सर्वेक्षण त्यांना का करावं असं वाटलं, तर भारत हा व्यापारासाठी नव्याने निर्माण झालेला एक ठिकाण होता आणि व्यापारासाठी योग्य असलेला असा देश त्यांना सापडला होता. आणि व्यापारासाठी ही अशी भौगोलिक माहिती असणं हे फार महत्वाचं होतं. जे अजूनही आपल्याला फॉर एक्झाम्पल मला एखादा व्यापार चालू करायचा आहे एखाद्या ठिकाणी, तर मी अर्थात त्या ठिकाणाच्या भौगोलिक ती माहिती गोळा करीन आणि त्याचा अभ्यास करेन. तर भौगोलिक माहिती माहीत असणं या लोकांना, या सगळ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना
हे फार गरजेचं होतं. बरोबर. तर ही झाली थोडी एक इंट्रोडक्टरी माहिती. आता आपण वळूयात की हा सर्वे व्हायचा कसा. जसं मी म्हटलं की प्रचंड अवघड यंत्रसामग्री वापरून हा सर्वे, हा पूर्ण प्रकल्प केला गेला. तर ट्रिग्नॉमेट्रीची प्रिन्सिपल्स वापरून हे सर्वेक्षण केलं गेलं. थिओडोलाइट नावाचं एक यंत्र होतं की ज्यामधून कोन मोजण्याचं, अँगल्स मोजण्याचं हे एक यंत्र होतं, ते वापरलं गेलं. तर सुरुवात याची अशी व्हायची की डोळ्यांना दिसणारे 3 बिंदू कुठल्याही डोंगरावर किंवा उंच ठिकाणावर, मग कमान असेल किंवा एखादी इमारत असेल तर त्याच्यावर ते टिपायचे. आणि अट अशी की या 3 बिंदूंपैकी 2 बिंदूंचं बिनचूक अंतर माहिती असणं गरजेचं. सो ते त्यांना मोजायला लागायचं. आणि ही जी काही सगळी हे जे सर्वेक्षण होतं तर हे सुरुवातीला पावसाळ्यात किंवा पावसानंतर लगेच केलं जायचं, कारण तेव्हा उष्णता कमी असायची, धूळ नसायची, त्याच्यामुळे अॅक्युरसी जी आहे तर ती जास्त बरोबर यायची सगळ्या त्यांच्या मेजरमेंटची. बरोबर, एक्सपान्शन व्हायचं नाही उष्णता. बरोबर. तर जसं मी सांगितलं की 3 बिंदू घ्यायचे, 3 दिसतील उंच ठिकाणांवरून असे 3 बिंदू, त्यातल्या 2 बिंदूंचा एक बिनचूक माप अंतर मोजायचं. आणि हे जे अंतर आहे हा या त्रिकोणाचा बेस म्हणून वापरायचे. तर हा समजा आपण ए, बी आणि सी हे 3 बिंदू घेतले, हा त्रिकोण आहे. तर यापैकी ए आणि बी यातलं समजा मी अंतर काढलं तर ही माझी झाली बेस लाईन. आणि सी जो आहे हा जो तिसरा बिंदू आहे वरचा, तर हा जो तिसरा बिंदू झाला. तर मला ए आणि बी या 2 पॉइंट्स मधलं, या 2 बिंदूंमधलं अंतर माहिती आहे. तर हे ए आणि बी अंतर, हे ए बी अंतर वापरून मी तो वरचा पॉइंट सी ए बी आणि सी बी आणि ए हे 2 मी कोण मोजणार, हे 2 अँगल्स मोजणार. थिओडोलाइट मी मगाशी उल्लेख केला, तर ते यंत्र वापरून हे अँगल्स मोजले जायचे. आणि एकदा का या अँगल्सची मेजरमेंट कळली, हे कोण कळले की ट्रिग्नॉमेट्रीची प्रिन्सिपल्स वापरून ए आणि सी आणि बी आणि सी हे जे अंतर आहे ते मोजलं जायचं. म्हणजे तिन्ही साइड्सचं मला अंतर कळलं, साइन थिटा, कॉस थिटा. एक्झॅक्टली. आणि मग हे तिन्ही अंतर कळली, या त्रिकोणाची या सगळ्या बाजू कळल्या की मग परत कुठली तरी एक बाजू बेस लाईन म्हणून निवडायची. तिसरा एक बिंदू डोळ्यांना दिसेल अशा अंतरावर टिपायचा आणि परत पुढचा ट्रायंगल. आणि अशी ही त्रिकोणांची साखळी करत 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 हे सगळं सर्वेक्षण झालं. तर हा इतका मोठा प्रकल्प होता. हो, आणि एवढ्या मोठ्या पट्ट्यामध्ये. एवढ्या मोठ्या पट्ट्यामध्ये. तर जसं मी मगाशी म्हटलं की केप ऑफ कॉमोरिन म्हणजे कन्याकुमारी पासून या आर्क ऑफ मेरिडियनला सुरुवात झाली आणि वर 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 जात ते मध्य भारतापर्यंत गेलं. तर आता प्रश्न आपल्याला असा पडू शकतो की खगोलशास्त्राची प्रिन्सिपल्स वापरून हे सर्वेक्षण करता आलं नसतं का? ऍस्ट्रॉनॉमिकल प्रिन्सिपल्स वापरून हे सर्वेक्षण करता आलं नसतं का? तर करता आलं नसतं असं नाही, पण त्याची प्रचंड कमी अॅक्युरसी असते. कारण ते वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून ती मोजमाप करणं, ह्याच्यात प्रचंड एक तर वेळ गेला असता. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रयोगशाळा बांधण्यात खूप जास्त वेळही गेला असता आणि खूप जास्त खर्चही झाला असता. आणि जॉमेट्रिकल अप्रोच वापरून, मॅथमॅटिकल अप्रोच वापरून जे काही त्यांचे रिझल्ट येणार होते ते जास्त बिनचूक होते, ते जास्त बरोबर होते. म्हणून गणितातली, ट्रिग्नॉमेट्रीतली प्रिन्सिपल्स वापरून हे सगळं सर्वेक्षण केलं गेलं. तर ह्याची सुरुवात झाली खरं तर एव्हरेस्ट या प्रकल्पात रुजू होण्याआधी 20 वर्ष. ओके. तर ह्याची सुरुवात झाली 1800च्या दरम्यान साधारण. पहिला ज्याने या प्रकल्पाला सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यातून ही कल्पना निघाली तर त्याचं नाव होतं विल्यम लॅम्प्टन. आणि ह्याचा जन्म यॉर्कशायरमध्ये झाला होता. याला गणित आवडायचं. साधारण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने मिलिटरीमध्ये प्रवेश केला आणि 1781 मध्ये त्याने अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये भाग घेतला. त्यामध्ये तो लढला. तिथे त्याला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आलं, अटकेत टाकलं. मग युद्ध संपल्यानंतर तो तुरुंगातून सुटला. मग काही वर्ष अमेरिकेत होता. अमेरिकेत त्याने सर्वेक्षणाचं काम केलं.
तर ब्रिटिश कॅनडा, तेव्हाचा ब्रिटिश कॅनडा आणि USA यांची जी सीमा आहे, यांची जी काही बॉर्डर आहे, तर ती जी काही रेखाटली, त्याचं जे काही सर्वेक्षण झालं त्याच्यामध्येही याने काम केलं होतं. अच्छा. मग पुढे 1796 मध्ये 1796 मध्ये तो भारतात लेफ्टनंट म्हणून त्याची बदली झाली. आणि ही बदली खरं तर केली होती ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजे आर्थर वेलेस्लीने. तर ज्याने पुढे जाऊन वॉटरलूचं युद्ध जिंकलं तो आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टन. तर याने या विलियम लॅम्प्टनचे गुण हेरले होते. आणि हे गुण काय होते तर उत्तम सर्वेक्षक होता, तो सर्वेअर होता, प्रचंड गणितातलं ज्ञान होतं त्याचं, आणि ऍस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राचा प्रचंड त्याचा अभ्यास होता. तर हे दोघं जण, हा लॅम्प्टन भारतात आला, हे दोघही जणांची ओळख होती. मग पुढे ती चांगली मैत्री झाली, मद्रासमध्ये राहायचे दोघं जण. आणि 1799 मध्ये 1799 मध्ये पहिली संधी आली या लॅम्प्टनला. तर झालं असे की फोर्थ अँग्लो म्हैसूर जे काही युद्ध झालं त्याच्यामध्ये टिपू सुलतान मारला गेला आणि म्हैसूर हे इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आलं. तर या आर्थर विजली बरोबर हाही गेला विलियम लॅम्प्टन म्हैसूरला. आणि तिथल्या सागवानाच्या जंगलातून फिरताना त्याला ही सर्वेक्षण करायची कल्पना त्याला सुचली. अच्छा. तर झालं होतं असं की म्हैसूर प्रांतापुरतच एक नकाशा तेवढा पुरता तयार केला गेला होता. आणि हा नकाशा तयार कोणी केला तर कर्नल कॉलिन मॅकेन्झी या गणित तज्ज्ञाने केला होता. पण हा जो मॅकेन्झीचा नकाशा होता तो फक्त कुठे काय आहे, काय इथे किल्ला आहे, इथे काय हे बेंचमार्क आहे, तर एवढंच सांगणारा तो एक नकाशा होता. लॅम्प्टनच्या मनात खरं तर होतं की अंतर त्याच्यातून कळली पाहिजे, उंची कळली पाहिजे. तर असा सगळा त्याला या माहितीचा नकाशा त्याला तयार करायचा होता. तर त्याने ही कल्पना या आर्थर वेलेस्लीला बोलून दाखवली आणि त्याने ती उचल खाल्ली की तुझं बरोबर आहे, ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू वाढतीये, मोठी होतीये, अनेक भाग ईस्ट इंडिया कंपनीच्या हाताखाली येत आहेत, तर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि व्यापाराला सोपं जाईल असे नकाशे बनवले गेले पाहिजे. तर जिओडेसी आणि ट्रिग्नॉमेट्री हे सगळं तो आधी शिकला होता, सर्वेक्षणात त्याने त्याचा उपयोग केला होता. त्याची प्रमेय वापरून ही उंची, लांबी, रुंदी, अंतर, काय खोली असेल एखाद्या व्हॅलीची, तर हे सगळं त्याला मोजायचं होतं. तर 1800 साली या सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली. मग 1802 साली सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मधली 2 वर्ष यंत्रसामग्री न मिळाल्याने थोडासा उशीर झाला. तर 1802 साली मद्रास म्हणजे आत्ताचं जे चेन्नई आहे तिथून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. एप्रिल मेचे दिवस होते, प्रचंड उन्हाळा आणि कामाची गैरसोय. चेन्नईमध्ये समुद्र सपाटीच्या इतक्या जवळ आहे, समुद्रात काठचंच गाव आहे ते, त्याच्यामुळे प्रचंड उन्हाळा तिथे. डिनविडीज 100 फूट चेन अशी एक पट्टी होती, एक चेन होती बेसिकली ती. आणि त्याच्यामुळे मी जे मगाशी म्हणाले की 2 टोकांमधलं अंतर मोजण्यासाठी ही चेन वापरली जायची. तर या चेनची उन्हामुळे लांबी वाढायची, मेटल एक्सपांड व्हायचं, त्यामुळे मोजमाप चुकायचं, मग ती परत परत घ्यावी लागायची. मग या सगळ्यामध्ये जी 7.5 मैलाची जी बेसलाईन होती ती त्यांना जी मोजायची होती, तर त्याला ऑलमोस्ट 400 मोजमाप घ्यायला लागली. आणि या सगळ्यामध्ये 57 दिवस गेले फक्त ती बेसलाईन मोजण्यामध्ये. तोपर्यंत ते कोण मोजले गेले नव्हते, काही झालं नव्हतं, फक्त A to B एवढं डिस्टन्स मोजण्यासाठी 57 दिवस गेले आणि 400 मोजमाप त्यांना घ्यायला लागली. तर या सगळ्यात जसं मी म्हटलं की तो थिओडोलाइट आलेलाच नव्हता, त्याच्यामुळे तो कोण मोजताच आला नाही. तर तो होता कुठे, तर तो मॉरिशसच्या बेटावर होता थिओडोलाइट. तो इंग्लंडहून निघाला होता बोटीने, पण ती बोट फ्रेंचांनी ताब्यात घेतली आणि ती मॉरिशसच्या बेटावर त्यांनी नेली. पण त्यांचा चांगुलपणा असा की त्यांनी त्या थिओडोलाइटला काहीही नुकसान होऊ दिलं नाही. तो त्यांनी अगदी नीट, त्यांना कळलं की अशा प्रकल्पासाठी हा हवाय, भारतामध्ये हवाय, तर त्यांनी तो परत व्यवस्थित पेटीमध्ये एका बंद करून तो मद्रासला पाठवला. आणि मग मद्रास पासून हे हॉरिझॉन्टल मद्रास ते मंगलोर हे पहिला फेज म्हणूयात, तर या पहिल्या फेज मधला हे सर्वेक्षण होतं. तर मद्रास पासून सुरू झालं आणि मग मद्रास, बंगलोर, म्हैसूर मार्गे ते मंगलोर पर्यंत पोहोचलं. तर ही हॉरिझॉन्टल बेसलाईन झाली. हे सगळं होईपर्यंत काळ आला होता 1805-1806 चा सुमार. तर या सर्वेक्षणाच्या प्रवासात तंजावरला एक सर्वेक्षण चालू होतं आणि तंजावरला खूप प्रसिद्ध असं एक मंदिर आहे, बृहदीश्वराचं मंदिर.
तर थिओडोलाइट मुळात त्याचा उपयोग व्हायचा कोन मोजायला, अँगल मोजायला. त्यामुळे तो वर चढवायला लागायचा, कारण उंचीवरती सगळी रेफरन्स पॉइंटचे मार्क केलेले असायचे. तर त्या बृहदीश्वराच्या मंदिराच्या वर हा थिओडोलाइट चढवला जात असताना तो त्या मंदिराच्या कळसावरून पडला आणि तो मोडला. सुदैवाने मंदिराला काही झालं नाही, पण तो मोडला. आणि त्याची काय म्हणूया, ती जी चूक होती ती त्याला इतकी लागली त्या विल्यम लॅम्प्टनला की त्याने ती सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. मग तो नवीन मागवला, हा जुना त्याने दुरुस्त करायचा प्रयत्न केला, जो दुर्दैवाने चालू झाला नाही. पण असा हा विल्यम लॅम्प्टन. मग पुढे या बंगलोर साधारण एक आपण असं धरूया की मध्यावर येतं. तर या बंगलोरला बेस लाईन ठेवून खाली कन्याकुमारी पर्यंत त्याने पुढे सर्वेक्षण नेलं आणि वर हैदराबाद पर्यंत त्याने ते सर्वेक्षण नेलं. तर ही तंजावरची घटना झाली होती साधारण 1809 मध्ये. आणि तो थिओडोलाइट पडला आणि ते सगळं झालं आणि काम थिओडोलाइटच नाही तर कोण मोजणार कसा, त्याच्यामुळे ते काम सगळं बंद पडलं. मग काही काळ तो पांडिचेरीला गेला. तिथे त्याने खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, पृथ्वीचे लॅटिट्यूड्स, लॉन्जिट्यूड्स याचा अभ्यास केला. आणि त्याने ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वेचं जे ऑफिस आहे ते हैदराबादला त्यांनी सुरू केलं की आता हळूहळू याचा एरिया वाढतोय, हळूहळू मोठं होतोय हा प्रकल्प, तर ऑफिस असलं पाहिजे. तर म्हणून त्याने ते ऑफिस हैदराबादला आणलं. तर हे आधी मद्रासला होतं, पण अगदी छोट्या फॉर्ममध्ये होतं, अगदी छोट्या प्रमाणात होतं. मग हैदराबाद पासून पुढे बिदर पर्यंत तो गेला आणि तोपर्यंत उजाडलं होतं 1818 साल. आणि या 1818 साली पहिल्यांदा मग हळूहळू त्याचा एक्सपांड होत होतं ते, त्यामुळे नवीन माणसं जोडली जात होती. तर पहिल्यांदा त्याला असं वाटलं की आपल्याला कोणीतरी जिओलॉजिस्ट हवा, की जो आपला एक सेकंड इन कमांड हवा, की जो या सगळ्या म्हणजे मी मुख्य प्रकल्पाकडे लक्ष देऊ शकेन आणि हे जे बाजूचे जे काही सर्वे होत आहेत तर त्याचं काम हा आपला जिओलॉजिस्ट सेकंड इन कमांड जो आहे तो पाहिजे. तर हा होता जॉर्ज एव्हरेस्ट. ओके. पण जॉर्ज एव्हरेस्ट बद्दल असं अब्रप्टली मला सांगायच्या आधी मला त्याचा थोडासा एक त्याचं लहानपण कुठे गेलं ते मला सांगायला आवडेल, कारण ते फार महत्वाचं आहे. तर या जॉर्ज एव्हरेस्टचा जन्म झाला होता ग्रीनविच मध्ये. ग्रीनविच म्हणल्यावर पहिल्यांदा आठवते ते ग्रीनविच मेरिडियन. बरोबर. आणि 17व्या शतकापासून इंग्लंड रॉयल ऑब्झर्वेटरी तिथे ग्रीनविचला होतीच. आणि 0 डिग्री लॉन्जिट्यूड जी आहे ती ग्रीनविच मधून जाते. तर या 0 डिग्री लॉन्जिट्यूडला आंतरराष्ट्रीय दर्जा फार 1884 मध्ये मिळाला. ओके. पण त्या आधीपासून ती होतीच आणि तिला रेफरन्स ठेवून मोजमाप आणि वेळ आणि हे सगळं मोजलं जात होतं. फक्त त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा 1884 मध्ये मिळाला. तर ही सगळी पार्श्वभूमी होती जॉर्ज एव्हरेस्टवर लहानपणापासून. त्यामुळे त्याने मॅप्स आणि मेरिडियन्स आणि लॅटिट्यूड याच्याबद्दल प्रचंड आकर्षण त्याला. तर ग्रीनविच मध्ये जन्म झाला. वुलविच मध्ये तो रॉयल मिलिटरी अकॅडमीमध्ये गणित, मेकॅनिक्स आणि काही मेजरिंग टेक्निक शिकला. मग त्यातून पुढे जाऊन त्याने तोफखान्याचा अधिकारी व्हायचं एक प्रशिक्षण छोटंसं त्याने घेतलं. मग नेपोलियनिक वॉर्समध्ये युद्धांमध्ये तो त्याची नेमणूक जावाच्या बेटांवर झाली. तो तिथे तो होता काही वर्ष. आणि मग नंतर त्याची या ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वेमध्ये नेमणूक झाली. आणि हा प्रचंड महत्वाकांक्षी माणूस, खूप महत्वाकांक्षा होती त्याच्यामध्ये आणि काहीतरी करण्याची अशी एक जिद्द होती. तर पहिल्यांदा त्याची नेमणूक झाली 1819च्या सुमारास हैदराबादच्या जवळ, जिथे गोदावरीचं खोरं आहे तिथे. तर प्रचंड जंगल असलेला हा प्रदेश आणि जंगलातल्या तेव्हा हैदराबाद निजामाच्या ताब्यात होतं. तर या जंगलातल्या वाटा आणि रस्ते दाखवायला ती निजामाची माणसं त्याच्याबरोबर असायची. आणि या प्रकल्पामध्ये या प्रदेशातून या एव्हरेस्टची सुरुवात झाली. या प्रवासाला सगळी सुरुवात झाली. तर एव्हरेस्ट ज्या भागाचं सर्वेक्षण करत होता तो, जसं मी म्हणलं की मुख्य प्रकल्पाचा, मुख्य जे काही ग्रेट आर्क होता त्याचा एक काय म्हणूयात सब प्रोजेक्ट होता. तर त्याचा तो एक भाग होता. आणि प्रचंड महत्वाकांक्षी आणि पहिल्या दिवसापासून त्याचं असं स्वप्न होतं की लॅम्प्टनचा आपल्याला उत्तराधिकारी बनायचं, की त्याच्यानंतर या सगळ्या प्रकल्पाची जबाबदारी आपल्याकडे आली पाहिजे.
पण दुर्दैवाने झालं असं की तो या गोदावरीच्या खोऱ्यात सर्वेक्षण करत असताना तो आजारी पडला, त्याला मलेरिया झाला आणि त्याला काम अर्धवट सोडून केप ऑफ गुड होपला निघून जायला लागलं. तेव्हा हवा पालट होण्यासाठी इंग्रज अधिकारी केप ऑफ गुड होपला जायचे, तर हे त्याला काम अर्धवट सोडून तिथे जायला लागलं. आणि त्याचं हे जे काही अर्धवट राहिलेलं काम होतं हे तेव्हा त्याचा जो सेकंड इन कमांड होता, जोसेफ ऑलिव्हर नाव होतं त्याचं, त्याने हे पूर्ण केलं. मग तो गेला आणि त्याची तोपर्यंत या लॅम्प्टनशी भेट झाली होती. पण आपण परत एक थोडंसं मी टर्न घेते परत, कारण एव्हरेस्ट म्हणल्यावर प्रत्येकाला आठवत होतं माउंट एव्हरेस्ट, उंच शिखर आठवतं. तर हा लेफ्टनंट एव्हरेस्ट जो होता हा हिमालयापर्यंत पोहोचण्याआधी अनेक जणांना हिमालयाने खरं तर भुरळ घातली होती. तर त्यातली काही मी फक्त नावं सांगते. पहिला होता चार्ल्स क्रॉफर्ड, ज्याने 1805 साली ज्याने हिमालयापर्यंत जाऊन त्याची उंची मोजण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा. पण ती माहिती प्रचंड त्रोटक होती, अर्धवट होती, कुठेही नीट नोंदी नव्हत्या. दुसरा होता तो जेम्स रेनल, ज्याचं नाव होतं, त्यानेही प्रयत्न केला पण परत माहिती त्रोटक होती. पण त्याने पहिल्यांदा जगाला सांगितलं की हिमालय हा जगातल्या सगळ्यात उंच पर्वतरांगांपैकी एक असणार आहे, असा त्याला अंदाज आला होता, जो नंतर अर्थात खरा ठरला. तिसरा ते सर विल्यम जोन्स, जे कलकत्ता हायकोर्टात जज होते आणि ज्यांनी बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. तर हिमालयाचं ते हिमालयात जायचे, कलकत्त्याला राहायचे, हिमालयात जायचे आणि फार सुंदर वर्णन त्यांनी करून ठेवलं होतं आणि त्यामुळे खूप कुतूहल निर्माण झालं होतं लोकांच्या मनात. तर हे कुतूहल ज्या दोघांच्या मनात निर्माण झालं होतं तर त्या दोघांची नाव होती रॉबर्ट कोलब्रुक आणि हेनरी कोलब्रुक. तर हा जो रॉबर्ट कोलब्रुक होता, हे भाऊ होते, हे दोघेही जण भाऊ होते आणि हा पहिला असा की ज्याने खरोखर पहिल्यांदा काहीतरी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याने प्रयत्न कसा केला की तो गंगेच्या बाजूबाजूने प्रवाहाच्या विरुद्ध अशी बोट त्याने घेतली आणि प्रवाहाच्या विरुद्ध गंगेच्या कडेकडेने जाऊन तो थोडासा गेला आणि त्याला असं वाटत होतं की हे गंगा आणि यमुना या हिमालयातनं कुठून तरी त्यांचा उगम होतो आणि आपण असं उलट जात गेलो तर आपण हिमालयापर्यंत पोहोचू, अशी त्याची महत्वाकांक्षा होती, असे त्याची स्वप्न होतं. तर तेराई हा जो भाग आहे की जिथे हिमालय संपतो आणि प्लेन्स, गॅंजेटिक प्लेन्स सुरू होतात, तर तो जो भाग आहे त्याला तेराई म्हणतात. तेराईचं जंगल आहे तिथे खूप मोठं, त्या तेराईच्या भागाचा शोध त्याने लावला. अच्छा. पण दुर्दैवाने गंगेच्या खोऱ्यात त्याला ताप आला आणि तो मरण पावला. तर पुढे त्याचा जो रिसर्च होता तर तो त्याचा भाऊ हेनरी कोलब्रुक याने पूर्ण केला. पण परत त्यातली बरीच माहिती ही तेव्हा ज्ञात असलेल्या विज्ञानाला, सायंटिफिक अप्रोचला धरून नव्हती. फार ती इंग्लंडमधल्या शास्त्रज्ञांनी ती धुडकावून लावली आणि हा साधारण काळ होता 1814-15. ओके. पण लंडन मधल्या शास्त्रज्ञांना अशी पक्की खात्री होती की लॅम्प्टन हा जो तोपर्यंत लॅम्प्टनचा सर्वे जो आहे तो जरा प्रकाशझोतात आला होता, लोकांना त्याच्याबद्दल कळायला लागलं होतं. तर त्यांना अशी खात्री होती की हे जे काही सर्वेक्षण चालू आहे लॅम्प्टनचं, तर ते जर का असंच पुढे पुढे तो जात गेला तर तो हिमालयापर्यंत पोहोचेल आणि या सर्वेक्षणामधून हिमालयाची उंची काढता येईल. तर हे काही नावं की ज्यांनी हिमालयाची उंची मोजण्याचा प्रयत्न केला. तर आपण परत आता आपल्या मेन गोष्टीकडे येऊयात. त्या एकीकडे हे लॅम्प्टनचं काम चालू होतं, मग त्याला एव्हरेस्ट येऊन मिळाला 1818-19 साली. तो गोदावरीच्या खोऱ्यात गेला, तिथे तो आजारी पडला, मग तो केप ऑफ गुड होपला गेला आणि तो परत आला. ते साल होतं साधारण 1822. तर तो परत येईपर्यंत या ग्रेट आर्कचं काम पुढे या लॅम्प्टनने पुढे नेलं होतं आणि तो नागपूरपर्यंत आला होता. अच्छा. आणि लॅम्प्टनने या एव्हरेस्टला सांगितलं की मी वर जातो उत्तरेला माझ्या टीमला घेऊन, माझ्या जे काही माझ्या बरोबर आहेत सर्वेक्षण करणारे तर त्यांना घेऊन, तू पश्चिमेकडे जा. ओके. आणि तू मुंबईपर्यंत ही जी काही साखळी आहे ती मोजत तू मुंबईला या ग्रेट आर्कशी जोड, कारण मुंबई तेव्हा हळूहळू नवीन लोकांना माहिती होत होती मुंबईच्या बेटांची आणि तिथे तो व्यापार हळूहळू वाढत होता. तर ह्या एव्हरेस्टची नेमणूक झाली पश्चिमेकडे आणि तो नागपूर पासून असा पश्चिमेकडे हळूहळू
जात गेला. तर अच्छोला नावाचं एक छत्तीसगड मधलं गाव आहे, तिथपासून त्याने सर्वेक्षणाला सुरुवात केली. तर अच्छोला, नागपूर, एक धरूर, चोराखली नावाचं एक उस्मानाबाद जवळचं गाव आहे. तर असं करत करत पुणे, मुंबई असं तो जोडणार होता ती साखळी. तर या साधारण प्रकल्पामध्ये त्याने शोध असा लावला की जे काही दिवसा काम चालायचं, दिवसा सर्वेक्षणाचं काम चालायचं, तर हे दिवसा करण्याच्या ऐवजी जर का आपण रात्री केलं तर हे जास्त सोपं जात आहे. तर रात्री कसं काम करायचं की कंदील घ्यायचा आणि ते जे काही 3 रेफरन्सेस असायचे तिथे तो कंदील ठेवायचा. त्या माणसाला, त्या स्थानिक लोक असायची, त्यांना तो सांगायचा की हे असं असं धरून उभं राहायचं. आणि मग त्या कंदिलाच्या पॉइंट ऑफ रेफरन्सने तो अँगल्स काढायला लागला. तर याच्यामुळे काय झालं की सकाळच्या उन्हाचा त्रास कमी झाला, की ज्याचा सगळ्यात जास्त या सगळ्या ब्रिटिश लोकांना त्रास होत होता तो एकदम कमी झाला. त्याच्यानंतर पावसाळा सोडून सर्वेक्षण करता येणं शक्य झालं. एक्सपान्शन मेटलचं जे होतं ते संध्याकाळच्या याला व्हायचं नाही, या सगळ्या टेम्परेचर कमी असायचं ते मेटलचं एक्सपान्शन व्हायचं नाही. आणि परत जो काही रिफ्रॅक्शन असायचं, अँगल प्रकाशाचं रिफ्रॅक्शन व्हायचं, पृथ्वीचं ऍटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन आहे, तर त्याचा जो काही डिफरन्स असायचा तो कमी यायचा. त्याच्यामुळे नंतर जे काही मोजमाप करताना जे अॅक्युरसी असायची ती जास्त अॅक्युरेट मोजमाप त्यांना मिळायची आणि नंतरच्या कॅल्क्युलेशन्सना त्यांना त्रास कमी व्हायचा. पण झालं असं की 1823च्या जानेवारीमध्ये लॅम्प्टन जो आहे, हा विल्यम लॅम्प्टन, हा हिंगणघाट महाराष्ट्रातलं एक गाव आहे, तिथे त्याला मृत्यू आला. आणि अजूनही त्याचं थडगं तिथे आहे असं म्हणतात. ते मला पाहायला खरंच आवडेल. तर हा एव्हरेस्ट होता त्याचा सेकंड इन कमांड. त्याच्यामुळे सगळ्या ग्रेट आर्कची जे काही नेतृत्व आहे ती त्याच्याकडे सोपवण्यात आली. मग लॅम्प्टनच्या मृत्यूनंतर त्याने पश्चिमेकडचं, मुंबईकडचं जे काही काम होतं ते अर्धवट सोडून दिलं आणि तो नागपूरला आला. आणि मग तो पुढे उत्तरेकडे जायला लागला, हिंगणघाटच्या पुढे. तर मेळघाटच्या जवळ अचलपूर नावाचं गाव आहे, तिथपर्यंत या लॅम्प्टनने सर्वेक्षण केलं होतं. तर त्याच्यापासून पुढे उत्तरेकडे तो साधारण जायला लागला. पण झालं असं की परत जुनं मलेरियाचं त्याचं दुखणं, जे 1819 साली त्याला मलेरिया झाला होता गोदावरीच्या खोऱ्यात, तर ते परत उपटलं. आणि डॉक्टर्सने त्याला सांगितलं की तू मद्रासला जा, तिथली हवा तुला मानवेल. पण तो इतका जिद्दी होता आणि इतका महत्वाकांक्षी होता की तो म्हणला की नाही, मी हे काम पूर्ण करणार. आणि त्याने तसंच पुढे काम चालू ठेवलं. आणि असं उत्तरेला जात 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 तो पोहोचला सिरोंजला, जे विदिशा जवळचं एक गाव आहे मध्य प्रदेशातलं. तिथे तो तळ त्याने त्याचा ठोकला. तर हा साधारण काळ होता 1824-1825. मग पुढचं त्याचं लक्ष होतं दिल्ली आणि आग्रा. त्याला दिल्लीपर्यंत जायचं होतं. पण झालं असं की 1825 मध्ये एक वादळ आलं आणि ज्या टेंटमध्ये त्याने तो थिओडोलाइट ठेवला होता तर तो पडला. त्या वादळामध्ये ते टेंट सगळं उद्ध्वस्त झालं आणि तो थिओडोलाइट पडला आणि तो फुटला आणि तो काही काम करेन असं झाला. आणि तेव्हा या एव्हरेस्टची तब्येत पण इतकी खालावली होती की तो थिओडोलाइट घेऊन त्याने रजा टाकली आणि या थिओडोलाइटला घेऊन तो 1825 साली इंग्लंडला परतला. तो 5 वर्ष इंग्लंडमध्ये होता आणि 5 वर्ष या प्रकल्पाचं काम काही झालं नाही. होत होतं, जे काही सब फेजेस होत्या आणि आजूबाजूचा जो काही प्रदेश होता तर त्याच्यामधलं सर्वेक्षण होत होतं. पण जो तो एक फोर्स होता त्याला अचानक एक ब्रेक लागला. तर या 5 वर्षाच्या काळात त्याने लंडनमध्ये काय केलं तर त्याने नवीन यंत्रसामग्री त्याची खरेदी केली, जी सर्वेक्षणाला लागणारी होती, ज्याच्यामुळे सर्वेक्षणाचं काम सोपं होणार होतं. मग या सगळ्या झालेल्या सर्वेचं डॉक्युमेंटेशन करायला त्यांनी सुरुवात केली. मग वेगवेगळ्या अर्थात या सगळ्या प्रकल्पाचं फंडिंग ईस्ट इंडिया कंपनी करत होती आणि प्रचंड खर्च येत होता. तर वेगवेगळ्या रॉयल सोसायटीची फेलोशिप त्याने मिळवली, तिथून पैसे उभे करायला सुरुवात केली की जे अशा प्रकारच्या अभ्यासांवर खर्च करायला तयार आहेत. मग त्याला आयर्लंडमध्ये बोलवलं आणि आयर्लंडचं सर्वेक्षण त्याने तिथे केलं त्या 5 वर्षात. आणि असं 1830 मध्ये तो परत भारतात आला. मग परतल्यावर 1831 मध्ये त्याने या नवीन जी काही यंत्रसामग्री होती त्याची कलकत्त्याला त्याने एक चाचणी घेतली. आणि तोपर्यंत या सगळ्या प्रकल्पाचा गवगा झाला होता, लोक कौतुक करायला लागले होते. आणि ही चाचणी घ्यायला त्याने ते दाखवायला, प्रात्यक्षिक दाखवायला त्याने बऱ्याच मातब्बर लोकांना निमंत्रण दिलं. त्यातला एक होता जेम्स प्रिन्सेप. तर जेम्स प्रिन्सेप म्हणजे कोण, तर ज्याने पहिल्यांदा ब्राह्मी लिपी डिकोड केली तो जेम्स प्रिन्सेप. ओ बर.
तर तो त्यातला एक होता. आणि तो स्केचेस काढायचा, तो त्याने छान स्केच काढून ठेवलेले पुस्तकामध्ये या दिलेलं आहे. आणि मग 1832 मध्ये हा जो काही लंडनहून नवीन थिओडोलाइट तोपर्यंत मागवला गेला आणि तो घेऊन त्याने परत सर्वेक्षणाला सुरुवात केली. अनेक माणसांना त्यांनी प्रशिक्षण देऊन नवीन भरती करून घेतली. जो भाग सर्वेक्षित झाला नव्हता तिथलंही त्याने सर्वेक्षण करायला माणसं नेमली. डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बोलवले इंग्लंडहून, की डॉक्टर्स कारण कोणी आजारी पडलं तर त्यांना बरं करायला, आणि इंजिनियर्स या सगळ्या यंत्रसामग्रीची काळजी घ्यायला, की काही नादुरुस्त झालं तर ते दुरुस्त करायला इंजिनियर्स पाहिजे, म्हणून त्यांना बोलवून घेतलं. मग 1834 मध्ये 33-34 साली सिरोंजमध्ये तो परतला आणि जे अर्धवट काम सोडलं होतं त्याने वरपर्यंत नेलं. मग पुढे तो दिल्लीपर्यंत पोहोचला. मग त्याच सुमारास त्याने एक जागा घेतली जिथे एक ऑब्झर्वेटरी चालू केली, आणि ती जागा म्हणजे मसुरी जवळचं हाथीपाव नावाचं एक गाव आहे, जिथे एव्हरेस्ट हाऊस जे आहे आता, तर ती ऑब्झर्वेटरी आहे अजूनही आहे. जिथे मी असं ऐकलं की एक ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आणि टुरिझम सेंटर चालू करायचा प्रकल्प सध्या डोक्यात आहे. तर बघूयात काय काय होतं पुढे. तर या हिमालयाची उंची मोजायचं काम आणि कल्पना तोपर्यंत उचल खात होती, आणि त्यामध्ये 3 होते. विलियम वेब, रॉबर्ट कोलब्रुकचा असिस्टंट होता तो आधी, रॉबर्ट कोलब्रुक ज्याचा मी उल्लेख केला, त्याने तेराईचं जंगल शोधलं, तर त्याचा हा असिस्टंट विलियम वेब. त्याच्यानंतर होता कॅप्टन जॉन हॉटसन आणि जेम्स हेर्बर्ट, असे हे 3 होते. यांनी गढवाल कुमाऊ हा जो भाग आहे हिमालयाचा तिथली उंची मोजायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकी एक पर्वत होता नंदा देवीचा, जो या जेम्स हेर्बर्टने त्याची उंची मोजली आणि अतिशय अप्रगत तंत्रज्ञान वापरून, म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि बॅरोमीटर आणि पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काढायचा, मग तो अल्टिट्यूड आणि बॉइलिंग पॉइंट पाण्याचा हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात, तर तो डिफरन्स जो काही येईल तो डिफरन्स मोजत अशी ती उंची, आणि असं खूप काय काही युक्त्या वापरून त्याने ते सर्वेक्षण केलं. आणि त्याने जी काही ऍक्च्युअल उंची मोजली होती नंदा देवीची, तर ती होती 25,749 फीट, आणि ऍक्च्युअल आत्ताची जी आहे ती आहे 25,645 फीट. हार्डली काही खूप अॅक्युरेट त्याने ती उंची मोजली होती. तर मसुरीपर्यंत तोपर्यंत सर्वेक्षण या विलियम लॅम्प्टनचं आलं होतं, आणि साल होता 1843, आणि 1,50,000 पाऊंड खर्च झाला होता तोपर्यंत. आणि त्याच काळात देहरादूनला सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिस सुरू झालं, जे अजूनही तिथे आहे. अनेक नवीन लोक या कामामध्ये जोडली जात होती. त्यातला एक बंगाली माणूस होता ज्यांचं नाव होतं राधानाथ सिकधर, जे मॅथमॅटिशियन होते, आणि जे मोजणी आणि गणना आणि जे काही डॉक्युमेंटेशन आणि कॅल्क्युलेशन्स लागायची त्याचं ते काम करायचे. या काळात एव्हरेस्टचं परत जुनं मलेरियाचं दुखणं परत उपटलं आणि त्याची तब्येत हळूहळू खालावत होती. आणि 1843 पर्यंत त्याने फील्डवर्क हळूहळू कमी केलं होतं, आणि तो जास्तीत जास्त खगोलशास्त्रीय सर्वेक्षण आणि गणितातली कॅल्क्युलेशन्स आणि डेटा आणि याच्यावर तो काम करायला लागला होता. तर त्याची खरं तर अशी इच्छा होती की हा आर्क पुढे रशियापर्यंत न्यावा, रशियाच्या सीमेपर्यंत न्यावा, पण त्यामध्ये इतक्या अडचणी होत्या की तो चायनामधून जाणार होता, आणि त्यावेळेला चायनाशी फार काही बरे संबंध नव्हते, आणि ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा तेवढा इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांचा मेन उद्देश होतं भारत. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तोपर्यंत सर्वेक्षण तेव्हा चालू झालं होतं नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये, आणि तार, रेल्वे, पोस्ट खातं यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी त्यांना नकाशे हवे होते, आणि सर्वे ऑफ इंडियाने असे नकाशे बनवावे यासाठी ही त्यांची बेसिकली इच्छा होती आणि अपेक्षा होती. तर 1843 मध्ये त्याने रिटायरमेंट घेतली आणि पुढे अँड्र्यू वॉग नावाचा त्याचा उत्तराधिकारी झाला. तर त्याने खरं तर माउंट एव्हरेस्टचा शोध आणि त्याची उंची खरं तर त्याने मोजलीच नाही. तर ती पुढे कशी मोजली गेली, तर दार्जिलिंगच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी सर्वेक्षण चालू असताना या वॉगला, अँड्र्यू वॉगला कांचनजुंगा दिसला. मग सर्वेक्षण करत त्याने त्याची उंची मोजली. तर या कांचनजुंगाच्या डावीकडे एक उंच पर्वत त्याला दिसला, त्याने लोकेट केला आणि त्याला नाव दिलं गॅमा. तर हे माहीत असलेलं माउंट एव्हरेस्टचं पहिलं नाव. अच्छा. कारण माउंट एव्हरेस्टच्या जवळ कोण राहतं, कुठली माणसं राहतात, ती त्या पर्वताला, त्या शिखराला काय म्हणतात
हे माहीतच नव्हतं. त्याच्यामुळे पहिलं म्हणजे तिथलं लोकल हे एक्झॅक्टली काहीच माहित नव्हतं. सो पहिलं जे काही नाव दिलं ते होतं गॅमा. तर हा साधारण काळ होता 1847चा. आणि शिवालिक म्हणजे सगळ्यात खालची जी हिमालयातली जी रांग आहे तिथपर्यंत सर्वेक्षण झालं होतं. आणि त्याच्या पुढचा जो भाग होता म्हणजे मिडल हिमालय आणि अप्पर हिमालय, हायर हिमालय, तो होता नेपाळ राज्याच्या ताब्यात. आणि जिथे जाता यायचं नाही, त्यामुळे मिडल हिमालय आणि हायर हिमालयचं जे काही सर्वेक्षण आहे ते या शिवालिक पर्वतरांगांमधून करायला लागायचं, लोअर हिमालयामधून करायला लागायचं. तर असाच एक दुसरा होता जॉन आर्मस्ट्रॉंग नावाचा, ज्याने मुझफ्फरपूर मधून सर्वेक्षण केलं. तर त्यालाही हा उंच पर्वत दिसला आणि त्याने या पर्वताला नाव दिलं, या शिखराला नाव दिलं बी. मग पुढे एक जेम्स निकोलसन होता, ज्याने 1849-50 मध्ये परत त्याला तेच शिखर दिसलं, ज्याला त्याने नाव दिलं एच. ओके. तर तेव्हा असा नवीन नियम आला की रोमन नंबर्स प्रमाणे आता नावं द्यायची, कारण हे खूपच वेग व्हायला लागला. तर हा जो काही गॅमा, बी, एच हा जो काही पर्वत होता, हे जे काही शिखर होतं, तर त्याला XV म्हणजे 15 रोमन आकड्यांमध्ये 15 हे नाव दिलं गेलं. मग परत सर्वेक्षण केलं, न्यूमरिकल डेटा गोळा केला, त्याचं अनालिसिस जे काही ते कलकत्त्याला व्हायचं, तो कलकत्त्याला पाठवला. आणि हे ज्यांचा मी उल्लेख केला मगाशी, राधानाथ सिकदर, हे तेव्हा चीफ कम्प्युटेशन डिपार्टमेंटमध्ये होते, चीफ कम्प्युटेशन ऑफिसर होते. आणि ते त्या सगळ्या डेटाची ते अॅनालाइज करायचे, कॅल्क्युलेशन करायचे. आणि त्यांनी हा डेटा अॅनालाइज केल्यावर सगळ्यात पहिले त्यांच्या लक्षात आलं की हा जो काही गॅमा, बी, एच 15 रोमन 15 जो काही हा पर्वत आहे त्याच्याबद्दल सगळे बोलतायत, तो जगातला सगळ्यात उंच पर्वत आहे. आणि हे त्याचं पहिलं क्लिअर प्रूफ, मॅथमॅटिकल प्रूफ, की हे प्रूफ आहे, ही त्याची उंची आहे, म्हणून हा जगातला सगळ्यात मोठा, सगळ्यात उंच पर्वत. आणि मग पुढे 1856 मध्ये वॉग यांनी शिफारस केली की ह्याला हा सगळ्यात जगातला उंच पर्वत आहे आणि ह्याला एव्हरेस्टचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांनी इतकं काम केलंय भारताच्या नकाशा बनवण्यासाठी. तर तोपर्यंत तर यावर जॉर्ज एव्हरेस्टची काय रिॲक्शन होती ही ज्ञात नाहीये, त्याची नोंद नाहीये. पण एशियाटिक सोसायटी आणि रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने त्याला या शिफारसीला लगेच मान्यता दिली. तोपर्यंत जॉर्ज एव्हरेस्ट इंग्लंडमध्ये पोहोचले होते. त्यांनी तिथे संसार थाटला होता. वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. 1861 साली त्यांना सर अशी पदवी देण्यात आली. आणि राहिलेली वर्ष त्यांनी लंडनमध्ये काढली. आणि 1866 साली त्यांचा मृत्यू झाला. आणि या सगळ्यामध्ये विल्यम लॅम्प्टन, ज्यांनी पहिल्यांदा या प्रकल्पाला सुरुवात केली, ते काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यांचा कुठेही उल्लेख नव्हता. आणि खरं तर मला विचारायला जाल तर मी असं म्हणेन की जॉर्ज एव्हरेस्ट अर्थात त्यांचं काम ग्रेटच होतं, पण विल्यम लॅम्प्टनना कुठेतरी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. अजूनही ते शक्य आहे, कारण नकाशे म्हणल्यावर आज आपण पटकन गुगल मॅप्स हे करतो आणि ज्याची पहिली सुरुवात, ज्याची पहिली बीजं या विल्यम लॅम्प्टननी रोवली. आणि भारतासारख्या देशात की जो इतका डायव्हर्सिफाईड आहे आणि किती काळ लागला, ते किती वर्ष सतत, किती परसिस्टंटली काम करत राहणं. म्हणजे मला खरंच या दोघांकडे, विल्यम लॅम्प्टन आणि जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याकडे पाहिल्यावर असं काय वाटतं की ती ऊर्जा कुठून येत असेल, ते ध्येय कुठून येत असेल, की देश त्यांचा नाही, बरं त्यांना फार पैसे मिळत होते असं नाही. सुरुवातीला विल्यम लॅम्प्टननी जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हा ते लोकांना माहीत पण नव्हते. ना ती व्यक्ती माहिती होती, ना असा काही प्रकल्प होतोय हे माहिती होतं, की ती ऊर्जा कुठून येत असेल या माणसांमध्ये, की अमेझिंग. म्हणजे खरंच आपल्याला. आणि आधी तू म्हणलीस तसं, आधी ते अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये आधी तुरुंगात होते, मग तिथे काम केलं, त्यानंतर ते इकडे आले. एखादी व्यक्ती म्हणलीस की नाही आता बस, आता मी जी माझी नेटिव्ह प्लेस आहे तिथे जातो. आणि भारतासारख्या एखाद्या अज्ञात देशात येऊन त्याला आपलंसं करणं पण आणि अवघड होतं, कारण का भारत हा इतका वेगळा आहे इंग्लंडपेक्षा सगळ्याच बाबतीत. क्लायमेट सकट, सगळ्या कल्चर सगळं वेगळं आहे. फूड म्हणजे इंग्लंडमधून युरोपमध्ये येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि इंग्लंडमधून भारतात येणं ही वेगळी गोष्ट आहे. त्या पुस्तकात एक उल्लेख असा केलेला आहे की विल्यम लॅम्प्टनच्या सर्वेक्षणामध्ये इतक्या अडचणी यायच्या की ते उंचावर जायचे मोजमाप करायला.
तर उंचावरून खालचं सगळं दिसतं आणि थिओडोलाइट मधून म्हणजे दुर्बिणीसारखं थोडंसं काम करायचं, त्याच्यामध्ये लेन्सेस होत्या. तर तिथले जे काही सरदार असायचे किंवा तिथले जे काही लोक असायचे तर ते अडथळा आणायचे, की त्यांना असं वाटायचं की त्यांच्या बायकांवर की ही सगळी गोरी लोक त्यांच्या बायकांकडे नजर ठेवून आहेत, त्यांना त्रास देतील. आणि हा माणूस ठीक आहे, म्हणजे इथून नाही कामाला करता येणार आहे, दुसरी जागा शोधायची. म्हणजे कधी त्याने कटकट केली आहे किंवा त्याने किती त्रास आहे मला असं हे केलं असा उल्लेखच नाहीये कुठे. आपण खरंच स्पीचलेस होतो की अमेझिंग. तर असा विलियम लॅम्प्टन आणि असा हा जॉर्ज एव्हरेस्ट. तू कशाबद्दल बोलणार आहेस? ओके, आज मी पुस्तकाबद्दल बोलणार नाहीये, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ओके. आणि ही गोष्ट आपल्या आजच्या गोष्टीचा नायक आहे एक 20 वर्षांचा मुलगा. त्याचं नाव राधाकृष्ण. साधारण जून 1940 वगैरेचा काळ आहे. दुसरं महायुद्ध चालू आहे आणि हा जेमतेम 20 वर्षाचा मुलगा विशाखापट्टणमहून निघालाय. कुठे निघालाय तर कलकत्त्याला जायला, नोकरीच्या शोधात. आणि त्याचं शिक्षण झालंय गणितामध्ये MA प्रथम श्रेणीत पहिला आलेला आहे. आणि त्याला आशा आहे की कलकत्त्याला मिलिटरीमध्ये, आता युद्ध चालू आहे तर मिलिटरीमध्ये आपल्याला नोकरी मिळेल, काहीतरी होईल कलकत्त्याला जाऊन पॉझिटिव्ह. पण या बाबतीत त्याचं नशीब त्याला काही साथ देत नाही. आणि युद्धाचा काळ असतो, नोकरी मिळणं इतर ठिकाणी अजून अवघड असतं आणि त्यात वडिलांचं नुकतंच निधन झालेलं असतं त्याच्या. पण कसं योगायोग असतो, सेरेंडिपिटी जे म्हणतात, की तो ज्या ठिकाणी राहत असतो कलकत्त्यामध्ये साऊथ इंडियन हॉटेल असतं आणि तिथे एक सुब्रमण्यम नावाचा एक माणूस भेटतो. तो मुंबईहून कलकत्त्याला आलेला असतो आणि तो आलेला असतो ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये भेट द्यायला. तर हे काय ISI त्याला काहीही माहीत नसतं राधाकृष्णाला. मग पाहूया बरं, तो एक त्या सुब्रमण्यम त्या माणसाचं एक पेपर तो वाचतो, त्याला थोडंफार समजतं ते, आणि तो म्हणतो की जाऊन पाहूया. तर तो जातो आणि त्याला कळतं की तिथे 1 वर्षाचा स्टॅटिस्टिक्स मधला ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे आणि एक शेवटचा प्रयत्न परत घरी जायच्या आधी म्हणून तो अर्ज करतो त्या ट्रेनिंग प्रोग्रॅमला. आणि त्या संस्थेचे संस्थापक जे असतात ISIचे PC महालनोबिस, ते त्याला लगेच प्रवेश देतात. आणि आता प्रवेश तर मिळालाय, पण इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही 1931 साली महालनोबिसांनी सुरू केलेली असते. त्याबद्दल फारसं काही कोणाला माहीत नसतं. ती इतकी लहान असते त्या काळात की कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजच्या फिजिक्सच्या लॅबच्या काही खोल्यांमधून त्याचं काम चालायचं त्या काळात. तर मग हा मुलगा कलकत्त्याला गेला नोकरी शोधतो म्हणून, आणि आता हा ट्रेनिंग घेणार 1 वर्षाचं. म्हणजे पैसे कमवायच्या ऐवजी त्याला पैसे लागणार त्या ट्रेनिंग करता. मग घरी आईला, मोठ्या भावाला त्याला पटवून द्यावं लागलं की मी हा 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम करतो. ते हो म्हणतात. ते थोडेफार त्याला पैसे देतात आणि त्याचा प्रोग्राम चालू होतो. आणि ह्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या बरोबरीने तो कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून स्टॅटिस्टिक्समध्ये संख्याशास्त्रामध्ये MA पण करतो. म्हणजे आधी गणितात MA झालेलंच असतं, संख्याशास्त्रामध्येही MA करतो. आणि त्या कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये जे MA स्टॅटिस्टिक्समधलं असतं त्याचं वैशिष्ट्य असं की UKच्या बाहेर स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी देणारं हे पहिलं विद्यापीठ असतं. म्हणजे स्टॅटिस्टिक्स हे त्या काळात किती बाल्यावस्थेत होतं बघ. तर मग त्याचं MAही होतं आणि तो 1 वर्षाचा प्रोग्राम होतो. आणि मग त्याला महालनोबिस ISIमध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल अप्रेंटिस म्हणून नोकरी देतात. आणि त्याचं संशोधनाचं काम सुरू होतं. म्हणजे गणितात MA झालेला हा मुलगा मिलिटरीमध्ये नोकरी मिळेल ह्या आशेने
येतो आणि एक शेवटचा उपाय म्हणून इथे लागतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य आता तो पुढे संख्याशास्त्राचं संशोधनाच्या कार्यामध्ये तो सुरू करतो. तर आता कदाचित तुमच्यापैकी काही जणांना कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय. हा राधाकृष्ण म्हणजे C.R. राव, जे अख्खं जग आज ज्यांना मोठे संख्याशास्त्रज्ञ म्हणून ओळखतं ते कल्यामपुडी राधाकृष्ण राव हे त्यांचं नाव. आणि मग हे C.R. राव त्यांचं संशोधनाचं काम सुरू करतात, त्यांचं MA आणि त्यांचा तो ट्रेनिंग कोर्स सुरू झाल्यावर. आणि ह्या साधारण हा काळ असतो 1944-45चा. त्याच दरम्यान ते क्रेमर राव लोअर बाउंड आणि राव ब्लॅकवेल थिअरम ह्या थिअरीज त्यांच्या पेपरमधून त्यांनी मांडल्या. आता ह्या 2 थिअरीज करता त्यांच्या कामाकरता ते जगभर ओळखले जातात. पण ह्या काय आहेत? क्रेमर राव लोअर बाउंड आणि राव ब्लॅकवेल थिअरम म्हणजे काय? तर संख्याशास्त्रामध्ये संशोधकांना गोळा केलेल्या डेटावर आधारित काही अंदाज, काही एस्टिमेट्स आणि काही इन्फरन्सेस, तर्क करायला लागतात. आणि राव यांचे हे जे 2 रिझल्ट्स होते, क्रेमर राव लोअर बाउंड आणि राव ब्लॅकवेल थिअरम, या रिझल्ट्सनी हे जे तर्क करायला लागतात त्या तर्कांचा दर्जा, त्याची क्वालिटीशी संबंधित हे रिझल्ट्स होते. तर क्रेमर राव लोअर बाउंड म्हणजे काय? तर एखादा अंदाज बांधायचा असेल, एखादा एस्टिमेट करायचं असेल तर ते किती अचूक आहे याचं संख्याशास्त्रज्ञांना मूल्यांकन करता यावं याकरता ते वापरलं जायचं आणि अजूनही ते वापरलं जातं. आणि राव ब्लॅकवेल थिअरम हा एस्टिमेट किंवा तो अंदाज सुधारायला किंवा त्याला ऑप्टिमल स्टेटमध्ये आणायला मदत करतं. तर आता ही डबल नावं का? तर एक स्वीडिश गणिततज्ञ होता हॅरॉल्ड क्रेमर नावाचा आणि डेव्हिड ब्लॅकवेल नावाचा एक अमेरिकन संख्याशास्त्रज्ञ होता. तर त्यांनी सुद्धा हेच शोध स्वतंत्रपणे लावले म्हणून त्यांना अशी डबल नावं आहेत. तर थोडक्यात काय की डेटामधून कार्यक्षम पद्धतीने एफिशियंटली इन्फॉर्मेशन मिळवण्याचं हे टूल. आणि हे मॉडर्न स्टॅटिस्टिक्समध्ये खूप महत्त्वाचं टूल समजलं जातं. आणि आपल्या C.R. रावांनी 1944-45च्या दरम्यान, त्यांचं वय असेल साधारण 24-25, तेव्हा हे महत्त्वाचे शोध त्यांनी लावले की जेव्हा स्टॅटिस्टिक्स हे अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये त्याचं एवढं डेव्हलपमेंट झालेली नव्हती. राव ब्लॅकवेलचे जे थिअरम आहे तो आजही स्टिरिओलॉजी किंवा पार्टिकल फिल्टरिंग किंवा कॉम्प्युटेशनल इकॉनॉमेट्रिक्समध्ये वापरला जातो. आणि क्रेमर राव लोअर बाउंडचं महत्त्व सिग्नल प्रोसेसिंगमध्ये, स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, रडार सिस्टीम्समध्ये किंवा क्वांटम फिजिक्समध्ये, रिस्क ॲनालिसिसमध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या दोन्ही थिअरम्स या दोन्ही थिअरीज अजूनही वापरल्या जातात. तर आता हे त्यांचं काम सुरू होतं 1942-43 त्यांनी संशोधन सुरू केलं ISI मध्ये. हे शोध लागले 44-45च्या दरम्यान. 1946 आफ्रिकेमधल्या एका उत्खननाच्या कामातून, आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन मधून काही स्कल्स मिळाली होती आणि ती केम्ब्रिज म्युझियममध्ये आणली गेली अभ्यासाकरता. आणि त्यांचा अँथ्रोपोमॉर्फिक डेटा जो होता त्या स्कल्सचा, त्याचं ॲनालिसिस, असं विश्लेषण करायला त्या काळात महालनोबिस डिस्टन्स वापरायचे. तर हे टूल PC महालनोबिस यांनी तयार केलं होतं. तर आता हे जे स्कल्स सापडली होती तर ह्या सगळ्या त्या डेटावर काम करायला महालनोबिस डिस्टन्स या टूलमध्ये जाणकार असलेल्या संख्याशास्त्रज्ञाला केम्ब्रिजला 2 वर्षाकरता पाठवून द्या असं केम्ब्रिज म्युझियमनी महालनोबिसांना निरोप पाठवला. मग 1946 C.R. राव गेले केम्ब्रिजला या प्रोजेक्टवर काम करायला. मग केम्ब्रिजला गेल्यावर आता हे म्युझियमचं काम होतंच, पण त्याबरोबरीने त्यांनी PhD सुद्धा सुरू केली. R.A. फिशर
ज्यांना आधुनिक संख्याशास्त्राचे जनक मानलं जातं, फादर ऑफ मॉडर्न स्टॅटिस्टिक्स, ते त्यांचे PhDचे ॲडवायझर होते. आणि ते 2 वर्ष होते केम्ब्रिजला. त्यात त्यांनी ते कामही केलं आणि PhD केली. आणि त्यांनी एका त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप छान केम्ब्रिजमधल्या आठवणी सांगितल्यात की तिथे कसं छान बौद्धिक वातावरण होतं. त्यांना खूप सूट झालं ते तिथलं सगळं वातावरण. तिथे डिबेट्स चालायची, वेगवेगळ्या विषयावर डिस्कशन्स चालायची. त्यांनी आठवणीत सांगितलंय की बर्ट्रँड रसेलची व्याख्यानं व्हायची आणि त्याला इतकी गर्दी व्हायची की म्हणजे खचाखच भरायचं ऑडिटोरियम आणि लोक तिथे मावायची नाहीत. म्हणून ते दुसऱ्या खोलीत, मग तुम्ही जर लवकर जाऊन जागा पकडली नाही तर मग तुम्हाला दुसऱ्या खोलीत जाऊन मायक्रोफोनवर ते म्हणजे लाऊडस्पीकरवरती ते भाषण ऐकायला लागायचं. कारण त्या काळात TV वगैरे असं काही नव्हते ब्रॉडकास्ट करायला. तर कशा त्या गमती जमती होत्या. त्याच काळात त्यांना इकॉनॉमेट्रिक्सची ओळख झाली. गेम थिअरी आणि इकॉनॉमिक बिहेवियर या विषयांवर त्यांचे ग्रुप होता, त्यावर त्यांच्या चर्चा चालायच्या. आणि मग 2 वर्षांनी ते परत आले, ISI मध्ये परत रुजू झाले आणि जेमतेम 29व्या वर्षी त्यांना प्रोफेसरशिप मिळाली. इतक्या लहान वयात ISI मध्ये प्रोफेसरशिप मिळाली. आणि केम्ब्रिजमध्ये जे काही त्यांनी अनुभव घेतले होते त्या सगळ्याचा ISI मधलं संशोधन कार्य रुंदावायला त्यांना उपयोग करायचा होता. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये एक रिसर्च अँड ट्रेनिंग स्कूल RTS नावाची त्यांची एक सब इन्स्टिट्यूट सुरू झाली होती. त्याचे मग ते हेड झाले आणि पुढे मग महालनोबिस यांच्यानंतर ते ISIचे सुद्धा डिरेक्टर झाले. ISIला पुढे 1959 मध्ये 1959 मध्ये पदवी प्रदान करण्याची परवानगी मिळाली. आणि मग तिथे मग त्यांनी त्या काळामध्ये बॅचलर इन स्टॅटिस्टिक्स आणि मास्टर इन स्टॅटिस्टिक्स ह्या पदव्यांचा सुद्धा ISI करता अभ्यासक्रम तयार केले. त्यांनी 50हून अधिक PhDच्या विद्यार्थ्यांचं ॲडवायझर म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि मग त्यांचे विद्यार्थ्यांनी पुढे बऱ्याच गेम थिअरी, इकॉनॉमेट्रिक्स, म्हणजे इकॉनॉमेट्रिक्सचं क्षेत्रसुद्धा भारतात आणायला CR राव यांनी पुढाकार घेतला होता. केम्ब्रिजमधून परत आल्यावर त्यांनी इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटी पण स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या स्टेट स्टॅटिस्टिकल ब्युरोजचं स्थापन करण्याचं कामात त्यांनी मदत केली होती महालनोबिसांना. काय असतं की कुठल्याही देशाची उभारणी करताना प्लॅनिंग करायला, नियोजन करायला संख्याशास्त्र फार महत्त्वाचं असतं आणि याची नेहरूंना जाणीव होती. आणि म्हणून त्यांनी महालनोबिस आणि ISIचं जे काम होतं त्याला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते सगळं प्लॅनिंग आणि ते सगळं त्यांना प्रत्यक्षात आणता आलं. तर CR राव यांच्या हाताखाली ISIच्या RTS मध्ये रिसर्च अँड ट्रेनिंग स्कूलमध्ये इतके संख्याशास्त्रज्ञ तयार झाले की RA फिशर, एका ISI मध्येच त्यांचं एक भाषण झालं होतं, त्यावेळेस ते म्हणाले होते की भारतात ISI मुळे जे संख्याशास्त्रज्ञ तयार झाले त्याचा आकडा त्या काळात इतर सर्व देशांमधल्या संख्याशास्त्रज्ञांना एकत्रित केलं तर त्या आकड्यापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे भारतातल्या संख्याशास्त्रज्ञांचा आकडा. आणि तो किती स्टॅटिस्टिक्स जेमतेम तेव्हा डेव्हलप होत होतं. CR राव 40 वर्ष त्यांनी ISI मध्ये काम केलं, डिरेक्टर म्हणून, नंतर आधी RTSचे हेड म्हणून. आणि त्यांना 60व्या वर्षी निवृत्ती घ्यायला लागली. आणि मग 1979 साली 1979 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांना पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये USला रिसर्च करायला बोलावणं आलं. तिथे PR कृष्णय्या नावाचे त्यांचे सहकारी होते, त्यांच्याबरोबर त्यांनी गणित आणि संख्याशास्त्राचे प्रोग्राम्स त्या युनिव्हर्सिटीमध्ये तयार केले. त्यानंतर ते काही वर्ष पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा संशोधन करत होते. त्यांना US मध्ये बहुधा संशोधना करताना पोषक वातावरण मिळालं असावं आणि ISI मध्ये त्यांच्यावर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा जबाबदाऱ्या होत्या, तसं त्यांचं US मध्ये नव्हतं. तर US मधल्या काळात त्यांनी 274 टोटल रिसर्च पेपर्स लिहिले, जे इंडियामध्ये 201 पेपर्स, म्हणजे
अर्थात तो सुद्धा खूप मोठा आकडा आहे, पण माझा म्हणण्याचा हेतू असा की US मध्ये त्यांना रिसर्च करता जास्त वाव मिळाला. इन्फॉर्मेशन जॉमेट्रीचं क्षेत्र त्यांनी इंट्रोड्यूस केलं, तर त्याची ॲप्लिकेशन्स रडार्स आणि अँटेनाच्या सिस्टीम्समध्ये त्याच्या संशोधनात आजही आहेत, किंवा AI मध्ये, डेटा सायन्समध्ये हे इन्फॉर्मेशन जॉमेट्रीचं काही ॲप्लिकेशन्स आहेत. आणि हे क्षेत्र त्यांनी पहिले CR रावांनी इंट्रोड्यूस केलं. ऑर्थोगोनल अरेज, आता मी हे सांगत नाही कारण हे खूप डीप कॉन्सेप्ट्स आहेत आणि त्याला सिम्प्लिफाय करण्याचं काही तसं काही त्याचा अर्थ नाही. तर तुम्हाला हे ह्या कॉन्सेप्ट्सबद्दल अजून समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इंटरनेटवर बरंच वाचायला मिळेल. इंडस्ट्रियल एक्सपेरिमेंटेशनसाठी हा ऑर्थोगोनल अरेजचं त्यांचं जे टूल होतं ते फार महत्त्वाचं अजूनही आहे. त्यांना सगळ्यात पहिले त्यांचा पुरस्कार जो त्यांना देण्यात आला त्यांच्या कामाकरता, ते भारतात असताना तो त्यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी FRS हा मोठा त्यांना एक पुरस्कार मिळाला. आणि मग नंतर भटनागर पुरस्कार आणि पद्मभूषणही इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना दिले. आणि मग नंतर ते US ला गेल्यावर त्यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स, जे सगळ्यात हायेस्ट ऑनर इन सायन्स गिव्हन टू अन अमेरिकन सायंटिस्ट, हा अमेरिकन सायंटिस्टसाठी असतो, पण अमेरिकेने तो आपल्या भारतीय शास्त्रज्ञाला दिला. तर असे हे CR राव ते 1 वर्षापूर्वी 22 ऑगस्ट 2023 वयाच्या ऑलमोस्ट 103 वर्षाचे होणार होते ते, तेव्हा त्यांचं निधन झालं. अगदी फुलफिल्ड आयुष्य जगले. आणि म्हणजे मला अशा ह्या लोकांबद्दल फार कुतूहल असं वाटतं की म्हणजे हे CR राव काय, महालानोबिस काय, किंवा विक्रम साराभाई काय, आणि अजून अशी खूप लोक आहेत की आपल्या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं, राष्ट्रबांधणीचं काम समोर होतं, आणि विज्ञानाचा पाया म्हणजे त्या सगळ्या संशोधनाच्या, वैज्ञानिक संशोधन आणि शिक्षणाच्या संस्था ह्या नव्हत्या आपल्या देशामध्ये, त्या फ्रॉम स्क्रॅच उभ्या करायच्या होत्या आणि त्यांना बाहेरच्या देशात फार इझिली नोकरी मिळाली असती. इनफॅक्ट CR रावांच्या बाबतीत तर त्यांना होता हे, पण काय असतील किती अनफेवरेबल गोष्टींमध्ये त्यांना भारतामध्ये राहून काम केलं त्यांनी. आणि त्यांचे जे मी इंटरव्ह्यूज वाचले किंवा पाहिले ना, त्यात की ते ॲक्सेप्ट केलं होतं त्यांनी की ठीक आहे ह्या गोष्टी आहेत, की नाही आहे सगळे फॅसिलिटीज नाही आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला करायचं आहे, ती संस्था पुढे न्यायची आहे, संशोधन करायचं आहे, अजून मुलांना, अजून विद्यार्थ्यांना एनकरेज करायचं आहे संशोधन करायला. ती माणसं वेगळी होती, तो काळ वेगळा होता. ती माणसं वेगळी होती. तर या सगळ्या शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना आणि एक्सप्लोरर्सना यांच्याबद्दल बोलून, यांच्याबद्दल वाचून एक कविता माझ्या मनात येते. तुझ्याही मनात तीच कविता असेल, कोलंबसाचे गर्वगीत. आणि ही कविता कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये 1936 साली लिहिलेली आहे. आमच्या नाशिकमध्ये लिहिलेली आहे. आम्ही ज्या प्रकारे ही कविता वाचणार आहोत, पूर्वी नक्षत्रांचे देणेमध्ये श्रीकांत मोघ्यांनी ही कविता वाचून दाखवली होती कुसुमाग्रजांचा नक्षत्रांचे देणेमध्ये. तर ही कविता आम्ही पहिल्यांदा त्या प्रोग्राममध्ये ऐकली आणि आता आम्ही वाचतो तर ती आम्हाला तशीच आठवते आणि आम्ही तशीच वाचतो. तर आजही आम्ही तशीच वाचून दाखवणार आहोत. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा डळमळू दे तारे, विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोन सारे. ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता, आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला, कराया पाजळू दे पलिता. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान, मिळाया प्रमत्त सैतान,
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती, करी हे तांडव थैमान. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती, आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती. सहकार्यानो काही खंत जन्म खलाशांचा, झुंजण्या अखंड संग्राम. नक्षत्रापरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हाला धाम. काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा. त्याहुनी घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा. कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती. मार्ग आमुचा रोधू शकती ना धन ना दारा, घराची वा वितभरकारा. मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला.